नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? काय मी कामावरून सुटलो 10:10 साकीनाकावरून मेट्रो घेतली, अंधेरी स्टेशनला गेलो. अंधेरी स्टेशनवरून 10:40ची ट्रेन होती, चर्चगेट फास्ट, ती मी घेतली. ट्रेनमध्ये चढलो, मी बसलो माझ्या सीटवर. दरवाजाच्या राईट साईडला सीट असते ती. बँड्रा स्टेशन आला. एका माणसाचं आणि कोणाचं तरी त्याच्या अगोदर भांडणं झालं असणार गाडीमध्ये, दोघांजणांचं कोणतं तरी. बँड्रा स्टेशन आलं की त्यात एका माणसाने ट्रॅकवर उतरला, तिकडनं त्याने दगड घेतले आणि आतमध्ये येऊन दगडफेक केली. त्याचं भांडणं त्याला तर काय कोणाला काय झालं नाही. तो दगड माझ्या डोळ्याला लागला, माझा पूर्ण डोळा फुटला. त्याच्यानंतर मदत वगैरे स्टेशनवर? दादा, ट्रेनमध्ये माझा पूर्ण डोळा फुटला, रक्त निघत होतं. एवढे लोक होते ट्रेनमध्ये, कोणी मदत नाही केली. एकाने पण पकडलं नाही मला, त्या माणसाला पण नाही पकडलं, चेन पण नाही उघडली. ट्रेन चालू झाली. चालू ट्रेनमधून मी एकटा उतरलो. तुम्ही तिकडचे CCTV फुटेज बघू शकतात. चालू ट्रेनमधून एक डोळा घेऊन मी खाली उतरलो. तिकडे एका RPF वाल्यांनी मला पकडलं आणि त्यांनी मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालवला, या कॉर्नर ते त्या कॉर्नरपर्यंत. त्यात रक्त पूर्ण माझं निघालं. तिकडनं स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिकडे मला 1 तास बसवून ठेवलं. मी तिकडे रडलो, भिका मागले की मला तुम्ही पहिलं हॉस्पिटलला न्या. ते बोलतात मला की नाही, जोपर्यंत स्टेशन मास्टर नाही येणार आणि काय मेमो काहीतरी नाही देणार, तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला कुठल्या रुग्णालयात नेलं? कुठे नाही नेलं. माझे भाव आले ना जेव्हा तिकडे, तेव्हा त्या लोकांनी मला बसवलं ॲम्ब्युलन्समध्ये. बोलले की आपण हॉस्पिटलला जाऊया घेऊन. त्या पोलीसवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. बाबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिकडे एक पण डॉक्टर अवेलेबल नव्हता. तिकडच्या वॉर्डबॉयने माझी ड्रेसिंग केली. ड्रेसिंग म्हणजे फक्त क्लीन केलं आणि टिटनेसचं इंजेक्शन दिलं आणि ते स्वतः बोलले की इकडे आमची उपचार नाही होणार, इकडे काही ट्रीटमेंट नाही होणार, तुम्ही याला प्रायव्हेटमध्ये घेऊन जावा, आमच्याकडे इकडे डॉक्टर नाही आहे. असं बोलून त्यांनी हात वरती केले. तिकडनं माझे भाव मला इकडे हिंदुजामध्ये घेऊन आले आणि इकडे माझी सर्जरी केली रात्री. माझा पूर्ण डोळा, जो आतला आयबॉल आहे तो पूर्ण उघडला आहे. तो पण आतून स्टिच केलं त्यांनी. आता कुठल्याही प्रकारामध्ये माझं कोणाशी काही भांडणं नव्हतं. मी तर माझ्या घरी जात होतो. जास्त नका बोला. डॉक्टरांना तर काय सांगितलं, डोळ्याने दिसेल परत की काय? कधी नाही दिसणार डॉक्टर. माझा एक डोळा नेहमी परमनंटली गेला, कधी बघू शकणार नाही.